उकडीचे मोदक बनवण्यासाठी खास टिप्स नंबर पहिली, उकडीचे मोदक करण्यासाठी नवीन तांदूळ वापरावा। नवीन तांदळाला चिकटपणा चांगला असतो, त्या पिठाची उकड छान बनते। टिप नंबर 2, मोदकाच्या पिठासाठी आंबेमोहर, इंद्रायणी आणि बासमती तांदूळ समप्रमाणात घ्यावे। एकट्या बासमती तांदळापासून बनवलेले मोदक कडक होतात। टिप नंबर 3, तांदूळ हलक्या हाताने धुवून घ्या, खूप चोळून धुवू नये, अन्यथा पिठाला आवश्यक असलेला चिकटपणा कमी होतो। टिप नंबर 4, 15 ते 20 मिनिटे तांदूळ निथळत ठेवा, नंतर घरात सावलीत सुती कपडावर ते वाळवून घ्या, पण उन्हात वाळवायचे नाही। टिप नंबर 5, तांदूळ पूर्ण वाळल्यानंतर तो बारीक दळून आणावा, मिक्सरला दळू नये। दळून आणल्यावर ते पीठ वापरण्याआधी मैद्याच्या बारीक चाळणीने चाळून मगच वापरावे। टिप नंबर 6, मोदकाचे सारण करण्यासाठी ओला नारळ खवून घ्यावा, नंतर वापरण्याआधी तो चांगला आहे की नाही हे तपासण्यासाठी नारळाचे पाणी पिऊन बघावे, अन्यथा सारण बिघडू शकते। टिप नंबर 7, खवलेला नारळ वाटीने मोजून घ्या आणि त्याच्या अर्धा गूळ घ्या। टिप नंबर 8, गूळ खोबऱ्याचे मिश्रण एकत्र करून ठेवावे आणि 15 मिनिटे एकजीव होऊन द्यावे। टिप नंबर 9, सारण करायला लोखंडी कढई वापरा, त्यामुळे सारणाला विशिष्ट खमंग अशी चव येते। टिप नंबर 10, सारण साजूक तुपावर करावे, आवडत असल्यास त्यामध्ये खसखस घालावी। टिप नंबर 11, सारण कोरडे होईपर्यंत मंद आचेवर परतून घ्यावे, कढईत ओलावा दिसेनासा झाला म्हणजे सारण तयार झाले असे समजावे। टिप नंबर 12, सारण ओलसर किंवा सैल वाटले तर त्यात 2 चमचे तांदळाची पिठी घालावी आणि सारण जास्त कोरडे वाटले तर 2 चमचे दूध घालावे आणि पुन्हा थोडेसे परतून घ्यावे। टिप नंबर 13, सारण थोडे ओलसर वाटले तरी हरकत नाही, मोदक उकडून झाल्यावर ते व्यवस्थित लागते। टिप नंबर 14, सारण नीट शिजले गेले पाहिजे, नाहीतर सारण वाफवताना पाणी बाहेर येते। टिप नंबर 15, सारण थंड झाल्यावरच त्यात वेलची, जायफळ पावडर घालावी, गरम असताना घातली असता तिचा सुवास लागत नाही। टिप नंबर 16, तयार झालेल्या सारणात खोबऱ्याचा एखादा तुकडा किंवा नारळाच्या खिशीचा किस येता कामा नये, अन्यथा मोदक वळताना त्या सारणामुळे मोदक फुटू शकतो। टिप नंबर 17, उकड काढण्यासाठी जाड बुडाचे भांडे घ्यावे। आजच्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि या टिप्स तुम्ही फॉलो करा आणि अशाच पद्धतीने तुम्ही तुमचे मोदक बनवा। आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।